तर मला वाटतं की त्या संदर्भात काल सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलेलं आहे. आता तेच म्हणतायत की विलिनीकरण होणार नाही, तर मग आता त्या विषयावर चर्चा करण्यात अर्थच काय? आता त्याच्यावर प्रकाश तेच टाकतील आणि मला वाटतं त्यांनी टाकलेलं आहे. आता ह्या विषयावर आम्ही कशाला बोलावं? मात्र एक सांगतो की आम्ही चळवळीतली माणसं मात्र लढत राहणार आहे. शेवटपर्यंत लढत राहणार आहे. कोण असो नसो. 1977ला जयप्रकाश नारायणच्यावर कोण होतं? पण नंतर इतिहास काय घडला सगळ्यांना माहिती आहे ना. आणि 2029ला तेच होणार आहे. अनेक बियाणे कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसवलेलं सुद्धा आहे. जर्मिनेशन नीट झालेलं नाही आहे. बोगस बियाणं दिलेले आहेत. त्याचबरोबर दुबार पेरणीचं संकट विशेषतः मराठवाड्यावर आणि जे 48 तालुके आहेत दुष्काळी, तिथं मोठ्या प्रमाणामध्ये ते संकट आलेलं आहे. येत्या 2 दिवसामध्ये जर पाऊस पडलेला नाही तर जे काही पेरण्या आहेत त्या पेरण्या सगळ्या वाया जाणार आहेत आणि दुबार पेरणी तरी शक्यच नाही, कारण आता जुलै संपत आला आणि त्यामुळं त्याच्या संदर्भात आता सरकारनंच विचार करावा लागेल. आणि पीक विम्याच्या बाबतीत सुद्धा सरकारनं एवढा गोंधळ घालून ठेवलेला आहे की त्याचाही शेतकऱ्याला काय आधार मिळत नाही आहे. तेव्हा येत्या काही 8-10 दिवसामध्ये सरकारनं परिस्थितीवर लक्ष ठेवून राहावं आणि मग पाऊस पडलाच नाही तर दुष्काळ जाहीर करण्याशिवाय सरकारसमोर पर्याय नाही आणि ती मागणी आम्ही लावून धरू. आंतरराष्ट्रीय संशोधक सोनम वांगचुक जे आहेत ते 18 दिवस झाले बसले, मात्र सरकार हे मानायला तयार नाही, त्यांच्या मागणीकडे लक्ष द्यायला तयार नाही. सरकारच्या असंवेदनशीलतेचं हे एक उत्तम उदाहरण आहे आणि हे एक पहिल्याने शेवटचं उदाहरण नाही आहे, लक्षात ठेवा. 700 शेतकरी मृत्यू पावले तरी या सरकारला पाझर फुटला नाही. त्याच्या आधी नरेंद्र मोदी नुकतंच पंतप्रधान झालेले होते 2015 साली आणि 14 साली झाले आणि 15ला तामिळनाडूचे शेतकरी दिल्लीमध्ये येऊन बसलेले होते आणि त्यांनी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी स्वतःची विष्ठा खाण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा या सरकारला पाझर फुटला नाही. रॅमन मॅगेसिस सारख्या अत्यंत प्रतिष्ठेच्या असा पुरस्कार विजेता, हे काही येण्यागेवाळ्याचं काम नाही, कुणालाही मिळत नाही. मोदींना तर अजिबात मिळणार नाही ते पुरस्कार. पण ते पुरस्कार मिळवणारा माणूस जेव्हा या देशातल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आपला जीव पणाला लावतो आणि तरी सुद्धा हे सरकार जर का त्याचे दखल घेत नसेल तर अत्यंत दुर्दैव आहे. अत्यंत संतापजनक हे कृत्य आहे. मी या गोष्टीचा साक्षीदार आहे. 2011 साली जेव्हा अण्णा हजारे उपोषणाला बसले होते त्यावेळी पावसाळी अधिवेशन चालू होतं. मी दिल्लीतच होतो आणि त्यावेळी मी बघितलेलं आहे की महाराष्ट्रातले सगळे सर्वपक्षीय नेते अण्णा हजारेंचं उपोषण संपवावं म्हणून प्रयत्न करत होते. विशेषतः गोपीनाथ मुंडे, गडकरी आणि विलासराव देशमुख या तिघांनी प्रयत्न करून मनमोहन सिंग आणि सोनिया गांधींना सांगून, आणि ते सरकार सुद्धा इतकं संवेदनशील होतं, त्यांनीच विलासरावांच्यावरती जबाबदारी टाकली आणि शेवटी 11व्या दिवशी अण्णांचं उपोषण संपलेलं होतं. याचा मी साक्षीदार आहे. 19वा दिवस आहे आज आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला तर 25 दिवस झाले, तरी सुद्धा या सरकारमधला एक मंत्री सोडा, कारकून सुद्धा कोण गेलेला नाही. लाज वाटली पाहिजे सरकारला. धर्मेंद्र प्रधानांना काय सल्ला? नाही, धर्मेंद्र प्रधानांनी खरं तर राजीनामा या आधीच द्यायला पाहिजे होता. माझा तर पंतप्रधानांना असा सल्ला आहे, तुम्हाला प्रधानांचा राजीनामा घेता येत नसेल तर मग पंतप्रधानांनीच राजीनामा द्यावा. अयोध्येला भावीचे जात होते देणगी द्यायचे, पण आता देणगी काउंटरच रिकामी पडली. कारण आपण रामाला दिलेलं दान रामापर्यंत पोचत नाही आणि भलतेच राक्षस सगळं दान आपलं फस्त करायला लागलेत. हे जेव्हा भक्तांच्या लक्षात आलं त्यावेळी भक्तांनी फक्त रामाची मनपूर्वक श्रद्धेपूर्वक भक्तीच करायचं ठरवलं. दान द्यायचा विचार मनातनं काढून टाकला. एक दिवस बळीराजासाठी नव्हे, एक दिवस बळीराजाचा बळी घेण्यासाठीच ही मोहीम आहे. यात काही अर्थ नाही. पहिला शेतकऱ्याची 25,000 एकर जी जमीन चालली आहे शक्तीपीठला, ज्याची गरज नाही आहे, अनावश्यक रस्ता, केवळ काही राजकीय नेत्यांच्या खिशामध्ये पैसा जावा, 50-60 हजार कोटी रुपये म्हणून 25,000 एकर जमीन, जी त्याच्यामध्ये जवळपास 20,000 एकर बागायत जमीन आहे. महाराष्ट्रामध्ये एकतर बागायत जमिनीचं प्रमाण अत्यंत कमी आहे आणि असं असताना ती बागायत जमीन शक्तीपीठ महामार्गाखाली चालले, ते वाचवा. आपोआपच बळीराजाला मदत होईल. बळीराजासाठी तुम्ही बळीराजाला मदत करायला शेतात जायची जरा गरज नाही. त्याचा सातबारा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू नका, बळीराजावर उपकार होतील. जेव्हा राज्यकर्ते भ्रष्टाचारी असतात
आणि तेव्हा प्रशासन सुद्धा भ्रष्टाचारी होतं, कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक राहत नाही. त्यामुळे मग अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालायला प्रशासन अपयशी होतं आणि मग असे प्रकार वारंवार घडायला लागतात. थँक्यू सर.